शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी। 6 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग। 3 बालकांचा होरपळून मृत्यू तर 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू। आरोग्यमंत्र्यांविरोधात स्थानिकांचा रोष। अमरावती दुर्घटनेच्या प्रश्नांवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर निरुत्तर। घटनेबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना आबिटकरांचं थातुरमातुर उत्तर। माझ्या राजीनाम्याने जर प्रश्न सुटणार असेल तर तोच घेऊया आपण। अमरावतीच्या दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री आबिटकरांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची मागणी। तर राजीनाम्यानं प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास तयार, आबिटकरांचं प्रतिक्रिया। वर्धा भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयांची न्यूज 18 मराठीकडून तपासणी। रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं धक्कादायक वास्तव समोर। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट। शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। पुण्यानंतर आता नागपुरात होणार राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम। सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणार कार्यक्रम। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कशेडी बोगद्यामध्ये तब्बल 3 ठिकाणी पाण्याची गळती। रस्ता चिखलमय झाल्यानं अपघाताचा धोका वाढला। गेल्या 35 वर्षातील सर्वाधिक कमी पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात। सरासरीच्या तुलनेत 29% पावसाची तूट। आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या। मिठाईच्या दुकानातील स्वच्छतेच्या मुद्द्यावर आता प्रश्नचिन्ह। आता एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला आहे। एकीकडे जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे शिष्टमंडळासोबत, तर दुसरीकडे एक महत्त्वाची बातमी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला आहे आणि काही दिवसांपूर्वीच पहिला हप्ता जारी झाला होता, त्यानंतर आता हा दुसरा हप्ता। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल, हा दुसरा हप्त्यामुळे किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे? नक्कीच फरा, शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं। पहिला हप्ता जारी करण्यात आला होता, दुसरा हप्ता कधी जारी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे दुसरा हप्ता ट्रान्सफर केलेला आहे। आज 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची कर्जमुक्ती योजना आहे। या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचे आपल्याला प्रामुख्याने पैसे वितरित करताना पाहायला मिळतात। जे शेतकरी कर्ज माफीपासून वंचित आहेत त्यांना देखील आपल्याला या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एका क्लिकद्वारे वितरित केलेला आहे। जवळपास 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आपल्याला वितरित होताना पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जरांगे पाटील यांची जी बैठक सुरू आहे तेही आपण बघणार आहोत। मात्र शेतकरी कर्जमाफीचा हा दुसरा हप्ता जारी झाला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका क्लिकवर ट्रान्सफर ही जी रक्कम आहे केल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे। 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी हे वितरित झाल्याची माहिती आहे। आणि यासोबतच इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।
बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमरावतीमधली। या ठिकाणी एका रुग्णालयामध्ये आग लागली होती आणि त्याच्यामध्ये काही बालकांचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर इथे पोहोचले आणि त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्यावर मात्र ते निरुत्तर झाले, त्याचं उत्तर त्यांना देता आलेलं नाहीये। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर अमरावतीच्या रुग्णालयामध्ये पोहोचले, यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि या घटनेचा आढावा सुद्धा घेतला। बालकांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती घेतली। मात्र जेव्हा पत्रकारांनी या गंभीर घटनेबाबत आंबेडकरांना सवाल केले तेव्हा आरोग्य मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरच मिळालं नाही, किंबहुना असं म्हणता येईल की त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरच नव्हतं। व्हेंटिलेटर किंवा त्या ठिकाणी असलेले व्हेंटिलेटर आग नेमकी कशामुळे लागली, सायरन वाजला की नाही, फायर ऑडिट झालं होतं की नाही किंवा त्याला उशीर झाला का, याबाबतही कोणतंही स्पष्ट उत्तर आंबेडकरांना देता आलेलं नाही। सर्व प्रश्नांना फक्त 8 दिवसामध्ये अहवाल येईल आणि त्यामधून उत्तरं मिळतील असं थातुरमातुर उत्तर आंबेडकर यांनी दिलेलं आहे। बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं। सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात होगी। ये दोनों अगर अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई करेंगे। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल। मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही। ही पत्रकार परिषद झाली आहे आरोग्य मंत्र्यांची आणि त्यावेळेला त्यांना प्रश्नांचं उत्तर देता आलेलं नाहीये, हे आपण बघितलंय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, अमरावतीमध्येच याआधी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली होती आणि आता पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये आग लागली आणि त्याच्यावर जे आरोग्य मंत्री आहेत त्यांचं हे उत्तर आपण ऐकलेलं आहे। अगदी खरं आहे। अमरावतीमध्ये झालेल्या NICU मध्ये व्हेंटिलेटरच्या ब्लास्ट मध्ये जे आहे ते सकाळी 3 निष्पाप बालकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता आणि 6 बालकांना इतरत्र उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं। या सगळ्या घटनेनंतर आता राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। उदय, मी थोडंसं थांबवते। काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। यशोमती ताई, अतिशय दुर्दैवी अशी घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे, तुमचं यावर काय म्हणणं आहे? काल रात्री 3-3:30 वाजता आग लागली। अतिशय भयावह दृश्य होतं। मला सकाळी माहिती पडल्याबरोबर मी तिथे पोहोचली। सगळं राखड झाली होती सगळी त्या ठिकाणी। तिथे 3 बालकांचा मृत्यू झालाय। आता विस्पर अशी आहे की अजून 2 दगावले। नेमकं काय होतंय काय नाही हे प्रशासन काय बाहेर कळू देत नाहीये। पण हे हलगर्जीपणा आहे। ते जे व्हेंटिलेटर्स वापरलेले आहे, आता असं कानावर आलेलं आहे की ते व्हेंटिलेटर्स 3 दिवस आधी त्या व्हेंटिलेटर मधनं आवाज निघत होता। तर मग आवाज निघत होता तर त्याच वेळेला काळजी का घेतलेली नाही? आणि इतक्या ते कोणत्या कंपनीचे आहेत, कधी लावले, कोणी लावले, कोणत्या फंडातून आले, या सगळ्या गोष्टीच्या इन्क्वायऱ्या झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे? अहो, लहान लेकरं, गरीबाचे लेकरं जातात त्या डफरीनमध्ये आणि आता आरोग्य मंत्री त्या ठिकाणी आल्यावर ते साधे उत्तरही देऊ शकत. बरोबर आहे, तोच माझा प्रश्न होता ताई की त्यांना माहिती नाहीये का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कारण एक दुर्घटना घडली, त्याच्यामध्ये बालक त्यांचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यावर आरोग्य मंत्र्यांचं जे काही उत्तर आहे यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, आरोग्य मंत्री उत्तरच देऊ शकलेलं नाही। आरोग्य मंत्री असं आहे, जबाबदारीनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। कोविड काळामध्ये एखादा आरोग्य मंत्री हा असता तर काय झालं असतं कोविडचं? मग हे असे आरोग्य मंत्री असे उत्तर देत असतील, बेजबाबदारीनं वागत असतील आणि 3 लेकरं गरिबांचा जीव त्या ठिकाणी जात असेल तर याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाहीये। पण मंत्री आहात ना, तर निदान इन्क्वायरी करून तर या, काय आहे काय नाही, काय झालेलं आहे। गेले ना लेकरं, आम्ही चौकशी करू। कसली चौकशी? हा, त्या ठिकाणी जो चार्ज आहे, तिथे जो मेन अधिकारी असतो त्या व्यक्तीजवळ डफरीनचा पण चार्ज आहे आणि इरविनचा पण चार्ज आहे। आता इरविन आणि डफरीन हे लोक जर तिथे व्यवस्थित ते जे
व्यवस्थापक पण व्यवस्थित नेमत नसतील, डॉक्टर CS जे आहेत ते पण त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित नेमणूक करत नसाल आणि त्या डॉक्टरवर प्रेशरमध्ये आणून दोन मोठे हॉस्पिटल त्या ठिकाणी ठेवत असाल तर हे पण मोठा गुन्हा आहे ना. एवढंसं गोष्ट आरोग्य मंत्र्याला कळायला नको का? आज सकाळी एवढे तास झाले, 3 वाजल्यापासून आता 3 वाजत आले, 12 तास झाले. 12 तासामध्ये निदान एक तिथे व्यवस्थित डॉक्टर तरी नेमायला पाहिजे होता ना, इंडिपेंडेंट इन्चार्जचा. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद केली पाहिजे आणि अकार्यक्षम मंत्री जर हे आरोग्य विभाग सांभाळत असेल तर त्यांना बाजूला सारलं पाहिजे आणि तिथं जर ऑफिसर्सच्या नेमणुका झालेल्या नाही, निदान कमीत कमी ऑफिसर्सच्या नेमणुका तर करा. तर ही जी म्हणजे तुम्ही आता सांगताय की 2-3 दिवसांपूर्वी सुद्धा त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या निघत होत्या अशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे. आगीच्या ठिणक्या नाही मला मी म्हटलं आवाज येत होता व्हेंटिलेटर्स मधनं. अच्छा अच्छा, आवाज येत होता. तर याविषयी काही कल्पना देण्यात आली होती का प्रशासनाला? म्हणजे ते तिथले जे नाही कोणी दिली नाही. मी आता बारीक मध्ये फिरली ज्या वेळेला काही पालकांशी भेटली त्या ठिकाणी, काही दवाखान्यामध्ये तिथे मॉर्चरीमध्ये पण मी गेली. मग ज्या वेळेला पब्लिक सोबत आपण बोलतो त्यावेळेला पब्लिकने सांगितलं 3 दिवस आधी ताई इथे आवाज येत होता. म्हणजे तेव्हा जर दक्षता घेतली असती तर कदाचित आज ही दुर्घटना घडली नसती. धन्यवाद ताई, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय कमिटी आपण नेमतोय. त्याच्यामध्ये एम्सचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये DMARचे प्रतिनिधी असतील, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाचे प्रतिनिधी असतील आणि त्याचबरोबर फायर ऑडिटशी संबंधित सुद्धा अधिकारी असतील आणि जनतेतून सुद्धा एक प्रतिनिधी असेल की या अहवालाला त्यांनी 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा आहे. या अहवालामध्ये जे ज्या गोष्टींमध्ये चुकी झाली असतील त्या सगळ्या चुकींबद्दल जे दोषी लोक असतील त्यांच्यावरती आम्ही 7 दिवसाच्या अहवालानंतर कारवाई करणार. पालकांकडून एक आरोप केला जातोय की ज्या व्हेंटिलेटरमध्ये हा स्फोट झाला त्याच्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून बिघाड होता, वेगवेगळा आवाज येत होता, तो दुरुस्त केला नाही आणि त्यामुळे ही सगळी घटना घडली. हे चौकशीमध्ये समोर येईल. आपण चौकशीला फक्त 7 दिवसाचा वेळ देऊया, कारण चौकशी सुद्धा महत्त्वाची आहे. आपण एखादी कारवाई करत असताना असं व्हायला नको की एखाद्या म्हणजे अयोग्य पद्धतीनं आम्ही एखादी गोष्ट असेल तर ठीक आहे, परंतु अनावश्यक एखाद्या माणसाला शिक्षा दिली असं व्हायला नको. ज्या गोष्टी आहेत त्या सगळे 7 लोक एक्सपर्ट आहेत, ते सगळे आपल्या पद्धतीने रिपोर्ट देतील आणि त्याच्यावरती आपण त्या सगळ्यांवरती कारवाई करू. कंत्राटदार जर या सगळ्या याच्यात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. कंत्राटदाराच्या बाबतीत प्रामुख्याने रोष इथं जे याच्यामध्ये दोषी असतील तो एकही माणूस सुटणार नाही. कंत्राटदार नव्हे, आमच्या यंत्रणेतला माणूस असेल, त्या संबंधित कुणी मशिनरी दिलेला माणूस असेल, जे असतील त्या सगळ्यातला एकही माणूस सुटणार नाही. बरं, आता या सगळ्या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्ही या भेटी दरम्यान अभ्यास करून आलेला नाही असा आरोप केला जातो. माझ्या राजीनाम्याला जर प्रश्न सुटणार असला तर तो सुद्धा देऊया आपण. आता ही वेळ आहे ती आपल्या ह्या सगळ्या कुटुंबियांना आधार देण्याची, झालेल्या घटनाक्रमाला बरोबर सामोरं जाईल मला असं वाटतं. माझ्या राजीनाम्याने जर प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा देईल, मात्र ही राजकारणाची वेळ नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.